मेकअप वगैरे सगळं झाल्यानंतर मला समजलं की हा तिचा फर्स्ट टाइम आहे. पण तसं काही वाटत नाहीये. सोबर मेकअप केलंय अगदी. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज स्टुडिओवरचा फॅन बंद झाला, भावाला बोलून रिपेअर करून घेतला आणि तेवढ्यात आले आपले क्यूटवाल्या मॉडेल्स. आज मोडींना आपला मेसी हेअरचा टास्क होता. सो त्यांनी स्वतः हे हेअरस्टाईल केली आहे 8 डेजमध्ये, बघताय ना. आणि नंतर ह्या अशा क्यूट मॉडेल्स होता, सगळ्या दोघींची स्किन प्रॉब्लेमॅटिक होती, पण त्यांनी फर्स्ट टाइम हा मेकअप केलाय. सेल्फ म्हणजे नाही का, सेल्फ कॉन्फिडन्स खूप इम्पॉर्टंट आहे. सेल्फ कॉन्फिडन्ससाठी त्यांना गाईड करणं, त्यांच्याकडून शूट करून घेतलं, पोर्टफोलिओ करून घेणं, हे माझं काम आहे. सो मी ते छान बघताय ना, फ्लॉलेस बेस, एकदम नो मेकअप लुक. आणि हा तिने केलाय, मी तिला हात सुद्धा नाही लावला. हे साडी ड्रेपिंग म्हणा, ज्वेलरी स्टायलिंग, हेअरस्टाईल, मेकअप, आय शॅडो सगळं त्यांची ही चॉईस आहे. हिचा तर मेकअप एकदम असा न्यू मेकअप लुक वाटतोय, असं वाटतच नाही की तिने मेकअप केला. अँड शूट झालेला आहे, 6 वाजलेत आणि 1 वाजता मेकअप स्टार्ट केला होता. म्हणजे कंटिन्यू शूट्स, मेकअप, हेअर चालू होतं. तर हाय, कसं वाटतंय एवढं थकून? मस्त 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 वाटतंय. सगळ्यात फर्स्ट माहित नव्हतं की एवढे चांगले तुझ्या हाताखाली ट्रेन झालेले आहेत एका आठवड्यामध्ये. पण ठीक आहे, आता कळलं. थँक्यू. हो ना. नाही, खरंच खूप सुंदर केला होता. थँक्यू. कसं वाटतंय थकून मॅडम फर्स्ट टाइम मेकअप करून? झोपणार आता. तुम्हाला काय हाल है, मेकअप उतर गया? कुठे गेली ती मेकअप आर्टिस्ट? बघ जरा तिला किती फ्रेश दिसतेय. झोपणार घरी. नाही, गायत्री अशी ना घरी जाऊन मेकअप म्हणजे जाऊन हेअरस्टाईलची प्रॅक्टिस करल ती, म्हणजे अशी डेंजर आहे ती क्लासमध्ये बसते 5 तास आणि पुन्हा घरी जाते प्रॅक्टिस करते, फोटो टाकते, मॅम मी आज हे केलं. मोटिवेशन देख रहे हो? असा होता आजचा दिवस. बाय बाय करा गाईज. बाय बाय.